गणपती बाप्पा मोरया. तर माझ्याकडे गणपती बाप्पा येणार आहे, तर माझ्या गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी केलेले आहे मस्तपैकी गव्हाच्या पिठापासून चुरम्याचे लाडू. त्यासाठी घेतलं आहे मी मस्तपैकी 3 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी घेतला आहे रवा, कारण चुरम्याच्या लाडूचं जे पीठ असते ते नेहमी जाडं असतं, म्हणून मी गव्हाच्या पिठामध्ये 1 वाटी रवा टाकलेला आहे. सर्व इन्ग्रेडियंट छान मिक्स करून घेतलेले आहे. त्यामध्ये टाकणार आहे मोहन, अर्धी वाटीचं थोडंसं कमी मी तूप घेतलेलं आहे. तूप अगदी गरम नाही केलेलं आहे, फक्त मी वितळून घेतलेलं आहे. आता मस्तपैकी तूप मस्त हाताने चोळून मिक्स करायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मस्तपैकी मिडियम असं आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. अगदी घट्टही नको, अगदी पातळही नको, मिडियम अशी आपल्याला कणिक छान मळून घ्यायची आहे. यामध्ये रवा आहे त्यामुळे कणिक छान फुलते, त्यामुळे घट्ट भिजवायची नाही आहे. बघा आता आपण 20 ते 25 मिनिटाचा रेस्टला ठेवणार आहे. रेस्ट झाल्यानंतर त्याला परत एकदा मळून घेणार आहे आणि मस्तपैकी छोटे छोटे गोळे करणार आहे आणि त्याच्या बाट्या करणार आहे मी. तुम्ही मुठ्याचा शेप पण देऊ शकता. मी बाट्या करणार आहे, त्याला एक असं मोठा होल देणार आहे आणि तुपामध्ये छान असं फ्राय करणार आहे. बघा आता मी तूप गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये मस्तपैकी बाट्या मी मंद आचेवर, फुल गॅसवरही नाही, मध्यम आचेवरही नाही, एकदम लास्ट मंद आचेवर मी तळून घेणार आहे. कमीत कमी मला 9 ते 10 मिनटापर्यंत तळायला वेळ लागला होता. बघा अशा पद्धतीने मस्तपैकी बाट्या तळून घेणार आहे. बघा तर किती छान अशा भेगा पडलेल्या आहे. यामुळे काय होते, ते आतपर्यंत शिजलं जाईल आणि खरपूस अशा बाट्या तयार होते. बघा आता मी बाकीचा दुसरा बॅच तळून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला तोडून दाखवतो. बघा किती खरपूस झालेला आहे, एका हाताने किती इझिली तोडत आहे पण तुटलं जात आहे. बघा ते छान असं खरपूस झालेलं आहे. मी अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहे आणि मिक्सरमधून फिरून घेणार आहे. एक पीठ तयार करून घेणार आहे. बघा आता आपण काय करणार आहे, मस्तपैकीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. बघा आता मी दुसरा बॅच असं तळून घेणार आहे. गणपती बाप्पाचा फेवरेट असा लाडू आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. बघा छान मी असं हळूहळू मस्त मिक्सरमधून काढून घेत आहे, हळूहळू तळत आहे. ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे मी. ड्रायफ्रूट्समध्ये बदाम घेणार आहे आणि मनुका घेणार आहे. आता बाकीचे तळून होईपर्यंत आपण मस्तपैकी गूळ बारीक करून घेणार आहे. 4 वाटी म्हणजे 3 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, 4 वाट्या झाल्या होत्या म्हणून 2 वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि बदाम मस्त मी फ्राय करून घेणार आहे. बघा छान आपलं पीठ तयार झालेलं आहे. बदाम बारीक करून घेतलेला आहे. जायफळ आणि विलायचीची पूड करून घेतलेली आहे, त्यामुळे मनुका टाकलेले आहे. आता त्या कढईमध्ये मी टाकणार आहे 2 वाट्या गूळ आणि थोडंसं पाणी, 2 चमचेच पाणी टाकणार आहे. मस्तपैकी एक पाक तयार करून घेणार आहे. हा पाक मी अगदी शिजवणार नाही आहे. गूळ मेल्ट झाला की तो पाक मी यामध्ये टाकणार आहे. बघा आणि मस्तपैकी पटापट याला मिक्स करून घेणार आहे. आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हे झटपट असं रेसिपी होते. बघा एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूपच खमंग असे चुरम्याचे लाडू तयार होतात. बघा छान असं आपलं लाडवाचं सारण तयार झालेलं आहे. बघा आता थोडंसं थंड झालं की मी लाडू पाडून घेणार आहे छोटे छोटे. बघा आणि वरती डेकोरेशनसाठी मी टाकलेलं आहे मस्तपैकी खसखसमध्ये लाडू असे डिप करून घेतलेले आहे. बघा छान असे लाडू तयार झालेले आहे. एक छोटासा मोदक तयार केलेला आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन सोप्या सोप्या रेसिपींसोबत. बघा छान असे लाडू तयार झालेले आहे.